करे काय झालं रे? होत नाही का दुरुस्त? काय इला काय घोर होऊन राहिलं रे हा? नाही नाही, होते होते भाऊ, होते ना. हे इला ऑइलिंग द्यायला लागते एकदा, सर्व्हिसिंग साठी काहीतरी न्यास लागते इले दुरुस्तीले. नाही तर ते मागच्या वेळेला आलता का माणूस, त्यालाच मला आले हे व्होल्टेजचा काहीतरी प्रॉब्लेम येऊन राहिला. मला वाटते आपल्या लाईनचं काम करावं लागतं ते. तुला काही माहित नाही का? गडीत म्हणतं याला ऑइलिंग करावं लागते, गडीत म्हणतं व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे, व्होल्टेजचा लाईनचा प्रॉब्लेम झाला, चक्कीला ऑइलिंग करावं लागते, चक्कीचा प्रॉब्लेम झाला. पास लागेल जर विचार करून पाय मग चालू होतो पाय, मग नाही तर मग जाऊ दे, बंद करून टाक मग. होय बापा तू पुढे तू भरभर पळतो नाही ना, डबा सांडजो फक्त रस्त्यानं. एक आणि एक दाना तुले जमा करायला लावीन मी. पळून काय राहिला शांततेने चाल ना. ती चक्की कुठे पळून चालली काय? पळू नको. एक तो डबा डोक्षार घेतो पैत कुकडे. अरे ते गहू सांडले की जमा नाही होणार किस ना. आरामशीर चाल बरं. नाही 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 नाही, पळत नाही, मला पळत नाही. चला चला, चक्की चालू नाही झाली का अजून? हा अरे गड्या, चक्की थोडसा बिघाड आहे गड्या. अर्जंट आहे का तुले? हा अर्जंट म्हणजे सकोल पाहिजे मला. करे ठुन खाली काऊन चक्की लागली नाही का अजून? अरे बापरे बहिणी, दळण अर्जंट आहे का? हो अर्जंट. हे भंडाराचं आहे भाऊ. सकाळी गणपतीचा भंडारा आहे ना, तर त्याचंच आहे हे दयन. काऊन चक्की काही बिघडलं का बापा? नाही बिघडलं नाही, होते म्हणा चालू, होते ना बिघडा चालू. हो हो होते 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 म्हणते. ठेवा मग, ठेवा ठेवा. ठेव रे पोरा, खाली ठेव. अरे बापा रे, घसरलाच होता डबा. मोठी आई आता पडलाच असता. तुला किती रट्टावलं असतं ना. आता जमा करता धुळला पाणी किती आहे. ते गव्हात सारा कचरा गेला असताना. वय बाजूले मला ठेवू दे. म्हटलं भाऊ हा बा, हे अजून आणतो एक डबा आहे अजून. 40 किलो आहेत आमचे गहू. बरं बरं, काही करू नाही. हो चल रे किसना, चालतो दुसरा डबा आण. आणि थांबवती काय? चालते ना. हो मी काही उभी राहत नाही. दयन व्हायलो तू उभा राह काय. आणि दयन झालं की सांगायला येजो. हा ते गरम डबे आणू नको, नाही तर सांडून टाकशील. तू उभा राह फक्त, 2 घे फक्त. हा चालते, मी बसतो होती. जाय मोठी आई तू. सांग काय करा. बस मग चल, मी आणून देतो तू दुसरा डबा तुले. भाऊ बारीक द्यायचा साजरा. हो हो, ते काय सांगा लागते वहिनी. हो तर थांबतो रे किसना, झालं की सांगायला येजो. हा हा, आधी बसलो ना मी आता. हा डबा कोणाचा आहे? दयन कोणाचा होय? ते आहे गड्या, ज्योतिराम पुढ्याच्या घरचा आहे. नेलं नाही पुढ्यानं. तू त्या डब्यावर बसला का? तू पुढा कल्ला करीन ना, इकडून बस बाकड्यावर. अरे ना, ते आबा आले की मी तुळकून उठून बकलावर बसतो. आबाला काय दिसते? काय चक्कीत काय प्रॉब्लेम काय झाला चक्कीत? म्हणजे काही बिघाड गिघाड झाली का? मला घरचं जसं समजते बरं. हो चक्कीतलं मी समजते बरं. घरचं असं ठप 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 दणका मारा त्याने. ते वायर जर लूज असली ना तर ते चालू होऊ शकते. भाऊ ओ संजय भाऊ, जसा ठपका मारा त्याने, अशी थपा मारा ना. माझ्या घरची टीव्ही अशीच करते. अशी लप 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 करते. एक दणका मारला की स्पष्ट चित्र येते. हो हे मशीनी दोस्त असते. आवर एक एक झापड मारून पाडायला साजरी. दणका मारा ना. म्हणजे ते कसं वायर गिर लूज असली की नाही, ते शटअप बरोबर होते ना त्याचं. शांते अजून लय झाकट आहे वाटते. तेव्हा मध्ये लय लवकर उठवलं का व? हो आता लवकर नाही तर मग आता मंडीत जायला लागते. तर मग जसं लवकरच गेले तर जसं भेटणार नाही काय. तरी 4 वाजले ना, लय लवकर नाही उठवलं काही. अरे का मी 8 झाली काय? 4 वाजतापासून काय जाऊ डोकं किडे पडले काय? 4 वाजले मा बी ध्यान नाही. अरे 5 वाजता निघालो तर चालत ना. 6 वाजता इथं तिकडे चालते ना का? आपल्याला काय 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 पोतेचे पोते भरून आण लागते काय? काय बाई आहे, लवकर उठू म्हटलं 4 वाजता दिलं उठून. जाऊ निसतो मी. आता निसता खायला अंग धुतलं. चहा ठेवला मी. आता चहा घ्या. आता नका निजू गिजू. आता निसतान सकूनच उठसान तुम्ही. अरे का बाई आहेस का? मी 4 3 वाजता उठलो तुला नाही माहिती ध्यान नाही. लोक मी घाई गडबडीत उठलो, बरोबर तोंड धुतलं, नांग धुतलं. मला वाटते आपल्याला उशीर झाला. मी 8 बाई इतक्या लवकर उठवलं मला. बाबू उठले वाटते. लाईट लागेल आहे ना, म्हणजे उठले रे उठले. अरे चाललं मग तरी बी काय सांगताय ते? रात्री लाईट मशीन बंद केला आणि चालूच राहिला असेल तर आपण लाईट पाहून चालू जाऊ. आणि लाईट जर रात्री चालू राहिला असेल आणि ते झोपेत असतील तर नाही चाल एकदा जाऊनच पाहू ना. रे उठले का? तेच तुम्हाला उठवायला चालतो आम्ही. मोठी आई उठली का? हो उठली. तू काय तुम्ही काय करू राहिले? हिंडून राहिले? मॅट झाले का तुम्ही? अजून किती झाकट आहे अजून? हा रात्री निजले होते का नव्हते?
नाही आप्पा आम्ही ना तुम्हाला लगे राजू काकाले मुरली काकाले तुम्ही हळदीत चालले ना भाजीपाला आणले म्हणून उठवेले आलो असं वाटलं तुम्ही झोपेर राहसान आणि मग हळदीतला भाजीपाला संपून जाईल मग आपल्या भंडाऱ्यासाठी भाजीपाला भेटणार नाही ना चांगला फ्रेश फ्रेश म्हणून उठवेले आलतो मुरली काकाला उठवला आम्ही आता तुमच्या घरी आलो गेले म्हटलं बरं लाईट चालू आहे उठले असतील हा काय म्हणते नाही रात्री लाईट चालू राहिला अशी आणि झोपेलेच असतील उठले तुम्ही उठले आता झोपू नका काय रे लेकरो काय झालं खोल ते झापटी झाले माय बाई तो आहे सारखे शायने तू मले 3 वाजतापासून उठून बसली हे 4 वाजता आले गावात हिंडून राहिले एखादं कुत्र गित्र डसलं यायले की समजते उठवेले आले लेक राहिले हरी अरे झाकट आहे अजून मस्त म्हटलं ना आवाज आला म्हटलं कोण आलं जा घरी अजून हिंडू नका गावात 4 वाजले फक्त झाकट आहे अजून कुत्र्याचं काय सांगता येते हा जा जा घरी उठले सगळेजण करतात मोठे माणसं करतात ना आता जा आता तुम्ही तुमचं करा जा अभ्यास गिभ्यास करून ठेवा काही झाला तो हो मी आता 2-3 दिवसाचा करून ठेवला हो आता 2-3 दिवसाचा टेन्शनच नाही मले कारण आता भंडाराची तयारी करणं मग पंगत आणि मग दुसऱ्या दिवशी आवर शिवर 2-3 दिवस बिझी आहेत सबन अभ्यास नाही ओके मध्ये करून ठेवला हो बरं बरं जा मग घरी आता जा निजून राहा अजून लाईट आहे माय दिवस निघाले चहा झालाय का तुमचा तुझ्या तोंड धुतलं काय हा कोणा सकाळचं चाय व येईल चहा पाहिजे दे येईल चहा तुमच्या माय बापाला माहित आहे का तुम्ही गावात हिंडून राहिले हा हो मग आईला सांगितलं तुम्ही आणि ते अरे तेच ना तो आईला सांगितलं का काही काम नाही माई काही शोधत नाही मला माई उठत नाही दिवस नाही गेलो तुम्हाला काय शोधणार आहे चहा देसान ना काकू बिस्किट असले तर फार चांगलं कोणते चालते मला पार्ले चालते ब्रिटानिया चालते क्रीमचं असलं तर त्याचे पेक्षा चांगलं फक्त बशी आणता बा बशी त्या कपाटले गरम असेल ना चालते आपल्याला काही चालते तसं काही घोर नाही बिना बिस्किटाचे चहा चालते काही घोर नाही दे लेकराले असतील बिस्किट तर दे त्यातले आणि जाय चहा आणते आणतो ते काय गप्पा सरतात का हा घ्या तुमचा घेऊन घ्या तुम्ही हा बरे बरोबर तुमचा काही मी केला नव्हता आता ठेवतो चहा आणतो चालते आरामात शिजवा अद्रक गिद्रक आहे का मोठी आई अद्रक बसून तर टाक बरं जरसं अद्रकचा चहा कसा कडक होते बाकीच नाही इलायची सांगणं अरे हो ते इलायची असली एखादी तर टाक बरं कुठं लय चांगला फ्लेवर येते म्हणतात चहात एखादी असली तर पाय बरं आई टाकून पाय बरं आपण पिऊन पाहू कसा फ्लेवर येते तर मावशी मिरची कशी दिली म्हणलं मिरची किती घेता किती पाहिजे 30 रुपये पाव आहे बापा 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 30 रुपये पाव लय झाला ना मावशी भाव बरोबर दा बरोबर म्हणजे अशी किती घेऊन राहिले 4-5 किलो घेता काय नाही इतके तर नाही पण 2 किलो लागतात मावशी 2 किलो पाहिजेत बा बरोबर भाव सांगसान तर घेतो बा माय बाई वदर डोक्यावर थोडली भरायला अजून ती घेऊन राहिले काही भंडारा आहे वाटते गणपतीचा भंडारा आहे त्याचा सौदा आहे समजा म्हणून म्हणतो बरोबर लावा देवाच्या कामासाठीच पाहिजे अरे बापा देवासाठी न्या का घरच्यासाठी न्या भाव एकच आहे भाऊ मॅच 25 रुपये की पावानं आणलं बापा हे बा भाजीपाल्याचा भाव लई वाढलेला आहे भाऊ मी तरी स्वस्त देऊन राहिलो ना ते पा तुम्ही घरचा बाजारात चक्कर मारा एक सारा भाजीपाला महाग आहे ना स्वस्त नाही महाग आहे स्वस्त का आहे बापा पण म्हणला आता लावा बरोबर अरे खाऊ चला झालं नाही का हो मुरली भाऊ चला ना अरे बा मा आता झालं पण शांताराम भाऊ काय घेऊन राहिला काय सांगा अजून अरे बा ते मसाल्याचं सामान सांगितलं होतं ते खडा मसाला काय सांगितलं होतं बा ते वहिनीनं ते घेतलं का खडा मसाला हो खडाही घेतला आणि बशिली घेतला सबून झालं माय मसाल्यातलं सबून घेतलं हे शांताराम भाऊ भाजीपालाच नाही सरून राहिला काय घेऊन राहिलं काय सांगा अरे चाल ना हो काय राहिलं अरे मिरच्या काढ बरं यातल्या मा डोक्यावर फैली आहे ये बरं बापा मिरच्या राहिल्या कोणत्या घेऊ तिकड घेऊ का जरा झंझरीत चाल राहणार नाही पुसक्यान फासक्या काही घ्यायला नाही पुरत नाही रे मिक्स घे लेकर यायची आली तर मिक्स घे हा मावशी मिक्स टाका मिक्स बरोबर 25 रुपये पावन लावून द्या आता 2.5 किलो घेतो काय भाऊ 30 रुपयानं बरोबर सांगलं ना मी आता नाही ला 25 ना 2.5 किलो द्या एका परी पण आता आम्हाला उशीर होऊन राहिला बा ऑटोवाला घाई करून राहिला काढ रे बा काढतो हातानच का आणि मिक्स घे मिक्स म्हटलं भाऊ ते केळीचे पानं घेतले का
वहिनी म्हणत केळीचं पान पाहिजे गणपतीचं जेवायला ते वाळायला ते पत्रावळी नाही केळीच्या पानावर वाळू ते काय होतं घेतले केळीची पानं तुम्ही अरे ह्यात त्याच्या यादच भुललो बरं झालं याद दिली तुझ्या पाय बरं केळीची पानं दिसतात का कुठे तिकडे दिसले दिले का मुले यादच नाही आलं मुले पाय बरं घे बरं अरे बाई यादी ना घ्या नाही तर घरी गेल्या रे बाया डबल वापस पाठवतील अरे म्हणलं ते तिलाचा टीप घेतला का ते घेतला नाही ऑटो ठेवला तो आणि ते अर्धा किलो तूप सांगलं होतं ते किलो भर घेतो किलो भर कर अर्धा किलो तुपात एवढा मोठा शिरा कसा भासतील ते किलो भर कर वरच्या अर्ध्या किलोचे पैसे मी देईन मी अर्धाच किलो घेतलं बा नाही अर्धा किलो उभार घे अजून एवढा मोठा शिरा भाजा लागते अर्ध्या किलो तुपात कसा भाजला जाईन रे तू 1 किलो कमीत कमी लागेल घे 1 किलो घे वदरली एक आता अर्ध्या किलोचे पैसे मी देऊन देईन हा अर्ध्या किलोचेच पैसे घेतो दामोदरच्या करून या वदरले अर्ध्या किलोचे पैसे मी देऊन देतो फक्त घे तू बरं काही खर नाही ओ बाबा का थिजला काय मावशी कळा ना मिरच्या राजू काढलं बाबा काढलं हा का चौकशा करून राहिला एवढा मावशी सांगतो काय 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 सोयरी का जोडतं काय अरे बापा सोयरीक तर पाहू थकली मी 3 पोरं आहेत भाऊ मले 3 पोरं लाईन पोरग मोठ्या पोरापेक्षा मोठं दिसते पण लग्नाचा पत्ता नाही आता सांगा मोठ्याच झालं नाही तर लाईनाचं कसं करा पोरीच नाही भेटून राहिल्या ना बापा सोयरीचीच तर पंचायत झाली 3 पोरं एकाच मांडवात लग्न केलं तर चालते पण पोरीचाच पत्ता नाही सांगा काय करा काय मावशी आजकाल तेच घोर झाला बापा आमच्या गावातलं या 4-5 तर सापडतातच आशेवर आहे ते भेटीलच पण काही मिळालं नाही दिसतल्या काहीचा काय बापा भाऊ माय पोरं लय साजरे मेहनती आहेत म्हणलं निरेसनी आहेत मेहनती आहेत बापा दिशाले तर इतक्या साजरे आहेत मावरच गेले ना हो म्हणूनही होत नसेल काय म्हणलं काय नाही हो ती बाजारात लाता खायची आहे का रे तुले हा काय फालतू नांदी लागून राहते पैसे काढणं मुकाड्यानं मावशी त्याच्या नका नांदी लागू काढावा आम्हाला जा लागते घरी मजाक केली अरे बा मावशी काही घोर नाही पाहिजा अरे बा देवाची इच्छा झाली तर एका साली 3 सुना येतील तुम्हाला हा आराम मग लावा आता 25 रुपये पावानं मिरच्या घ्या आता काळा एवढे बोलले आता काळा मग आता 25 रुपये पावाना तुमचा भंडारा साजरा हो बापा शांताबाई मी म्हणतो ते पाहते उंडलून द्या थैली हा तर निघेन ते एक कुठलं काढता हो ना मग मी म्हणतो उंडलून दिलं तर इकडे तिकडे जाईन एक काढतो मन कर ना टपल्या आहेत का होता घरी भाजी ठेवायच्या टपल्या असतील तर दे बरं त्याच्यात ठेवतो नाही तर सूप दवडी असेल तर ते दे अलग काढून ठेवतो ना जसं निवडण्यावर करून ठेवलं की मग सकाळी काय मग टरटर चिरलं जाते काय राहिलं आण्याचं इमले आण्याचं काही नाही राहिलं हे टोपले मागून राहिली काय करू राहिली काय सांगा मन कर ना घरात हो ना ती म्हणे पोरग सांगे म्हणे किसनाच्या घरी काढलं म्हणे सबन सौदा चाल बाई मग तर तिचा आता काही नेस्टूस करसान काय करसान तर म्हणून चालती नाही तुम्ही गणपती जोड गेलती ती काय सांगा ती काढलं का तर तिला गोंधळ होत होता ना मग म्हणून मन कर ना म्हणे मा घरी करा म्हणे स्वयंपाक नाही तर मग मी म्हणलं तर मा कोठ्यात करा टेन्शन नाही जगळ पेटवा का तिकडे काही चुला गेला म्हटलं जातात हे करतात मन कर ना म्हणे नाही राहू दे म्हणे तिकडे इकडे ना त्याच्यापेक्षा आजच्या ते मा घरी करा म्हणे ती सांगता बसतात म्हणे अंगणात जसं रोडवर फार सुद तुमच्या कोठ्यात लय दूर झालं असतं शांताबाई तर ती स्वयंपाक कर आणता तू मग लोकांना लय पुरते मग ते काय करू राहिले काय मन कर ना काय मायच्या घरी आपण आलो नाही काय करते घरातले का धुणे भांडी करतो का माझच माय बाई धुणे भांडे नाही चहा ठेवला ना चहा ठेवला तुमच्यासाठी माय बाई चहा आणखी काय हो आम्ही कुठचे पाहुणे हो का चहा काय ठेवला हो माय मी शांताराम बोले म्हटलं थांबा म्हटलं त्याने थैल्या आणून ठेवल्या तर मुरली भाऊ होते ते राजू भाऊ होते म्हटलं थांबा चहा ठेवतो तर बाई थांबले नाही आम्हाला जा लागते म्हटलं सांगा थैल्या ठेवल्या आणि चालले गेले तसेच म्हणाला तुम्ही आला तर म्हटलं तुम्हाला तरी ठेवतो चहा पिऊन मग करू मी काय म्हणतो शांताबाई हे पा अद्रक लसूणचा पेंड म्हणा का मसाल्याचा पेंड म्हणा आताच वाटून ठेवू आहे की नाही सकून मग लय गोंधळ नाही हाऊ आम्ही ना तर मिक्सर आहे ना चालू मिक्सरात भर काढून घे हो मा मिक्सर चालू आहे ना तेच म्हणलं लसूण आणला का नाही हो लसूण तर काय दिसला नाही मला बाजारात इमले पाय हो या थैलीत लसूण आहे की नाही तर बाई लसणाची याद नाही राहिली वाटते यायला दिसला नाही मला खाय बुडात पाय हाय शांताबाई हाय ना लसूण हाय अद्रक हाय तेच म्हणलं लसूण निवडून घेऊ अद्रक ते याच्याजवळ देऊन दे हे आपस मिक्सरातून वाटून घेते आणि मसाला म्हण रामदास भाऊले बोलायला पाठवलं ना मॅम काही येतात काय सांगा ते विचारतो ना मसाल्यात काय काय तर ती आहे का तो घरी आहे का रे स्वयंपाक किसना हो किसनाच्याच घरी आहे चला बापा रे महिला मंडळ तर लागलंय कामाले मग आम्हाला कामाला लागाच लागते बापा बरं मी काय म्हटलं रामदास भाऊ सकाळ म्हटलं सकाळ सकून
भाजी करा लागते तुम्हाला. आणि सांगा मला काय काय मसाल्यात काय काय वाटू. अरे बापा रे, मला आहे का भाजीची ड्युटी? अरे करा ना बा वहिनी, तुम्हीच तर सुपर भाजी करता बा. हा, उद्या तुमच्या हातचीच. नाही 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 नाही, भाजीत तुमचा हात नाही धरू शकत कोणी. पंक्तीची भाजी रामदास भाऊन केली की काही बोलाच लागत नाही. नाही, भाजी तुम्हीच करा, मला तुमच्यासारखी नाही येत. अरे काय बा वहिनी, सकाळी मला फवारायला जायचं होतं बा. मी विचारते नाही तुम्हाला कोणाच्या फवारायला चालले, पण आताच सांगून राहिले की जायला लागत नाही. आणि जासान तर आमची भाजी करून द्या भंडाऱ्याची, आणि मग जा. एका परी संध्याकाळी जे आले सांगा संध्याकाळी लोक मी तुम्हाला तर्रीची भाजी ठेवतो, नॅरे काढून ठेवतो, पण भाजी टाकून जा तुम्ही. त्याच्यात सुट्टीच नाही तुम्हाला. तुम्हाला माहित नाही का भंडारा आहे म्हणून होका कसा घेतला तुम्ही? अरे मलाच ढेलग्यात मारत होतो ते फवारा. सोयाबीन लयच पिवळं झालं लेक. तो फवारा चांगला होता मा भावानं, तर त्यांना औषध बी पाठवलं. तोच मारायचा होता सकाळ. दही पारून मारा. ढेलक्यात अर्ध्या एकरात फवारा मारायला किती वेळ लागते? दही पारून जा जा आणि फवारा मारून द्या. सकाळून भाजीला तुम्ही हजर राहा. काय सांगा बरं बरं काय काय घेऊ मसाल्यात? हे बा सबन खडा मसाला सांगला म्या. अद्रक, लसूण, कांदा, टमाटर सबन सांगितलं. मला खडा मसाल्यात सांगा काय काय टाका लागते. खसखस, जिरं, धने, खोबरं, दगडफूल, लागे बडी इलायची, बडी सोप, दालचिनी, त्यातून नाही तर चक्रफूल, असं समज म्या सांगितलं. लिहूनच दिलं तर म्या. अजून काही राहिलं का याद भुल्या सांगा बरं. तमालपत्र सांगलं का? तमालपत्र ती मसाल्यात असलं की साजरा मसाला होती. आणि कश्मीरी लाल मिरचीची पावडर सांगा लागत होती. झणझणीत झाली पाहिजे ना भाजी. अरे झणझणीत अति काय कोणी पुस्क फास काय का फिक्का पक्का खाणार कोणी? झणझणीत तुम्हाला का तुमच्या भावजा कमजोर वाटल्या का? नाही बापा, मा भाव जो कमजोर आहेत काय? काढा ना तुम्ही सामान एक एक, मी सांगतो. भाजबूज करून लागे पेंड वाटून फिरेजात ठेवून द्या. सकाळून देतो मी भाजी टाकून. म्हटलं रामदास भाऊ जरशी भाजी फिक्की काढजा, कारण लेकरायला एवढी तेज भाजी जमणार नाही. जरशी काढून ठेवता मग का पुरी आपली तरी टाक जा त्याच्यात. हो हो हो, मग काय मी काढतो पहिले. म्हणून माहिती आहे कोणाला फिक्की लागते कोणाला कशी लागते. तरी नॅरी एक बकेट भर तरी नॅरीच करून ठेवली ना. जशी चाल जायला लागली त्याला बदरली तरी मागली कोण की. फक्त मै प्याला भर तरी काढून ठेव जा बा, नाही तर त्याचा मला फवारायला धाडून आणि इकडे मला खालचा डसग खा लागेल मग. काय भाऊ काही बी गोट करता, जीवनच जा तुम्ही. काही बोलता का? नाही तुमचं जेवण झालं अर्जंट जायला लागलं तर मी काढून ठेवतो स्पेशल. मग आता न प्यालावर तरी काढतो तुमची. पण भाजी एकच नंबर झाली पाहिजे. लोक चाटत बुटतच गेले पाहिजेत, बुट चाटत. काही बोलाच लागत नाही, त्यात काय बोल लागते. रामदास भाऊजी आजची भाजी म्हटल्यावर भाजी काय भाजीच बनणार. बरं गोळात का आहे? गोळ का आहे? गोळ मा घरचा शिरा आहे, मांगाला शिरा. हो बापरे, मग तर मजाच आहे. पाहिजा दामोदर भाऊले पहिले सकवून घराबाहेर काढून द्यायचा. नाही तर शिऱ्यात काही तूप टाकूनच देतील ते तुम्हाला. काजू बदाम जर शेकणारे काढजा असे वदरून टाकायले. नाही तुमच्या भाऊला यूज देत नाही, तिकडे फटकूच देत नाही शिरा भाजेलो. मग तर झालं. बसा, चहा ठेवला म्या. चहा आणतो आता, चहाच घेऊन जा. ना बा, मग फारच चांगलं चहा पिऊन जातो. बाकी समजा झालं का? समजा सौदा घेऊदा आणला का? मग काय घोर नाही. मग गोड शिरा आहे तर भात भाजल्या जाते. गोळी गिळी असली तर मग जर रातपासून करून ठेवायला लागते. आचार्य सांगितले की तुम्हीच करून राहिले पोया घ्या. सकाळी आम्ही जाऊ आता आचार्याची बाया, आणि आम्ही जाऊ आता गर्दनी. काहीच बोला लागत नाही. आम्हीच भेटतो सकाळपासून पोयाले. पैसा बोल्या यादच नाही. म्हटलं रामदास भाऊ हरभऱ्याची डाळ टाकसान का भाजीत? नाही मागच्या वर्षी टाकली होती तुम्ही, साजरी झाली ती हरभऱ्याची डाळ टाकून कवळ्याची भाजी. घरी करतो मी, पण तुम्ही टाकसान का सकाळ? मग टाकायच्या असेल तर भिजू घालतो म्हटलं. हो हो, हरभऱ्याची डाळ टाकली की भाजीला साजरं चव येते. भिजू घालता ना काय? अर्धा किलो घाला भिजू, उपर नका घालू. हो ना, ते दह्याची चटणी आहे ना, तर मग दह्याच्या चटणी ती जर शिक लागते हरभऱ्याची डाळ. पण लागे भाजीसाठी अर्धा किलो होईल नाही. दह्याची चटणी का लय लागते, वाटी भर भेंडी असला तरी होती. ओ माय शांताबाई, मग त्या सुमनले सांगा लागत होतं ना सकाळच्या दह्याचं, सांगलं का तिले? हो मी सांगले तिले. हो लावते ते दही, आजच लावतो म्हणे रात्री, आणि सकाळून आणून देतो म्हणे तुम्हाला ताजं दही.